नमस्कार. छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचे प्रोसेस बद्दल माहिती करून घेऊया. सध्या जे MCC ची सेंट्रल काउन्सिलिंग सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये कोणी कोणी पार्टिसिपेट करायला पाहिजेत याबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती घेऊया. हे सर्वात महत्त्वाचा कॉमन प्रश्न राहतो विद्यार्थ्यांचा की सर मला महाराष्ट्रामधून कॉलेज भेटेल असं वाटत नाही, मी MCC मध्ये काउन्सिलिंग करू का? हा प्रश्न खूप जणांना प्रश्न पडतो आणि हा प्रश्न पडण्यामागचं कारण काय माहिती आहे का? एक त्यांना वाटते की भाई सीट जास्त येतं सेंट्रल मध्ये, कारण की कॉलेज जास्त येतं त्यांना असं वाटते, त्यामुळे सीट पण जास्त असतील. आणि त्याच्यानंतर त्यांना वाटते की सेंट्रल मधून कोणी काउन्सिलिंग करत नसेल, हा त्यांचा खूप सारा गैरसमज आहे. त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही विचार करू नका. तुम्हाला पर्सनली मी कट ऑफ वगैरे दाखवणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला सेंट्रलची काउन्सिलिंग पार्टिसिपेट करायची आहे की नाही. ते तुम्हाला कट ऑफ दाखवेल, त्याच्यानंतर तुम्ही विचार करा की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजेत की नाही ते. मग त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जर सांगायचं झालं तर यामध्ये जे आहे AIQ चे 15% सीट, म्हणजे 15% सीट प्रत्येक कॉलेजच्या ऑल ओव्हर इंडिया मधल्या कोणतं पण MBBS असू द्या किंवा आपलं BDS असू द्या, या सर्व कॉलेज मधल्या 15% सीट्स. आणि याच्यामध्ये जे आहे की नाही, त्याच्यानंतर झालं आपल्या एम्स हे इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट राहतात. त्याच्यानंतर अलिबाग मुस्लिम युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर हिंदू बनारस युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर जे आहे डीम युनिव्हर्सिटी हे सर्व युनिव्हर्सिटी येतं. आणि हे जे आहे की नाही याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे याच्यामधले हे सर्व प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत. हे दोनच जे आहेत का नाही गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहेत, हे ऑल इंडिया एम्स आणि AIQ. त्याच्यानंतर डीम झालं, अलिबाग मुस्लिम युनिव्हर्सिटी झालं, हिंदू बनारस युनिव्हर्सिटी झालं, डीम झालं. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये 1-2 युनिव्हर्सिटी आहेत, ते सर्व जे आहेत की नाही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायला नाही पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं यामध्ये जे आहे का गव्हर्नमेंटचे दोनच येतं, ते तुम्हाला सांगितलं. तुम्ही म्हणसाल की सर माझी एक याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला कोणाकोणाला परवडते. तुम्हाला सर्वतेला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांची रँक कमी आहे अशा विद्यार्थ्यांना परवडते. आणि जे आहे ज्यांच्याकडे जास्त ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. कारण की तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्हली सांगतो की जे डीम युनिव्हर्सिटी याची जे वार्षिक फीस आहे त्याचे डिपॉझिट 2 लाख रुपये, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरता वेळेस 2 लाख रुपये ठेवावं लागणार. आणि त्याच्यानंतर त्याची फीस आहे ती वार्षिक 17 ते 18 लाख रुपये वार्षिक फीस आहे. त्यामुळे याचा तर तुम्ही विचार अजिबात करायला पाहिजेत नाही. त्याच्यानंतर हे जर तुमची परिस्थिती जर चांगली नसेल, तुमच्याजवळ पैसा असेल तर तुम्ही त्याचा नक्की विचार करा, तुम्हाला काय हरकत नाही. त्याच्यानंतर आता आपण बघायचं कट ऑफ बद्दल माहिती करूया. ओपन हे मी जे सांगत आहे एम्सचा कट ऑफ आहे, एवढे जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही पार्टिसिपेट करायला हरकत नाही. एम्स मध्ये तुम्हाला जर रँक आहे रँक 8765 एवढे जर तुमची रँक असेल तर तुम्ही पार्टिसिपेट करा. ओबीसी मध्ये 9299 ही गेल्या वर्षीची क्लोजिंग रँक आहे. त्यानंतर EWS 9152. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर SC कॅटेगरी 43,343. त्याच्यानंतर ST कॅटेगरी 82,514. एवढे जर तुम्हाला रँक असेल तर तुम्ही नक्की पार्टिसिपेट करा एम्स साठी, तुम्हाला एम्स भेटून जाईल शेवटच्या राऊंड पर्यंत. त्याच्यानंतर जर याच्यानंतर MCCच्या काउन्सिलिंगच्या बद्दल पण माहिती घेणार आहोत. MCC एम्सचा MBBS चा कट ऑफ काय होता ते पण माहिती घेणार आहोत. 2024 चा ओपन कॅटेगरीचा जे फर्स्ट राऊंड आहे त्याचा जे कट ऑफ होता गेल्या वर्षी 19,603 या रँक वर क्लोज झालं होतं. तर लास्ट राऊंडचा कट ऑफ बघा तुम्ही 25,220 या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जे लास्ट राऊंडचा कट ऑफ आहे 25,212. त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर बोलायचं झालं तर EWS कॅटेगरीचा गेल्या वर्षी जर लास्ट राऊंडचा कट ऑफ होता 27,899. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर SC कॅटेगरीला जे गेल्या वर्षी आहे ते 1,39,193 या रँक पर्यंत क्लोज झालं होतं. आणि ST कॅटेगरीचं जे आहे गेल्या वर्षी 1,68,818 या रँक पर्यंत गेल्या वर्षी MBBS कॉलेज मिळालं होतं. तुम्ही बघू शकता इथं ही जे रँक आहे ही रँक आहे 25,220. त्याच्यानंतर 25,212 ओबीसी कॅटेगरीसाठी, EWS कॅटेगरीसाठी 27,899. त्याच्यानंतर SC कॅटेगरीसाठी 1,39,193 1,39,193. आणि जे ST कॅटेगरी आहे 1,68,888 या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. MBBS MCC सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये एवढी जर तुमची रँक असेल तर तुम्हाला तिथे भेटून जाईल. नमस्कार. त्याच्यानंतर जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग करायची असेल, आमच्याकडे एकदम व्यवस्थित काउन्सिलिंग करून भेटेल.
तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसवर व्यक्तिक लक्ष ठेवले जाईल. तुम्हाला कॉलेजबद्दल काउन्सिलिंग बद्दल अप टू डेट अपडेट दिली जाईल. तुमची उत्तम अशी कॉलेज लिस्ट दिली जाईल. त्यामध्ये कॉलेज कोड, कॉलेज नेम, कॉलेजचं फीस काय, कॉलेजचा कट ऑफ काय, कॉलेजची सीट काय, कॉलेजचा फोन नंबर काय, सर्व तुम्हाला एका लिस्टमध्ये माहिती दिली जाईल. काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रोसेसबद्दल स्टेप बाय स्टेप अपडेट केली जाईल. तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळेपर्यंत आमचे प्रयत्न असतील. कॉलेज निवडणीच्या प्रोसेसमध्ये पण आम्ही तुमची मदत करूया आणि कॉलेज मिळून जाईल की नाही याची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला आम्ही देईल. जर कमी मार्क असतील तर BMS करून इच्छिता तर कर्नाटकामध्ये स्वस्त पॅकेजमध्ये पण तुम्हाला BMS करून देईल आम्ही. जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता. आमच्याकडे लिस्ट खरंच खूप छान आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. एकदम बेस्ट अशी आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट देऊ. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि MCC चे रजिस्ट्रेशन जे सुरू झालेले तुम्ही आजच करून घ्या. हे बघा MCC चे जे रजिस्ट्रेशन सुरू झालेले तर तुम्हाला करायचे असेल तर आजच करून घ्या. हे बघा न्यू रजिस्ट्रेशन मध्ये जावं लागणार. त्यानंतर जे पुढचं प्रोसेस न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन इथून तुम्हाला करायचं आहे. पूर्ण एक्सेप्ट केल्यानंतर हे बघा असं येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्यायचे. तुम्हाला करून घ्यायचं त्याच्याबद्दल मी थोड्या वेळात नक्की व्हिडिओ टाकेल. तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या MCC चं. तर तुम्हाला तेवढी रँक असेल तरच करा. मी जेवढं तुम्हाला रँक सांगितली होती तेवढी, कारण की एरवी जर तुम्ही करसाल तर तुमचाच लॉस होईल. त्यामुळे करून घ्यायची. फीस पण रजिस्ट्रेशनची 1000 रुपये आहे आणि त्याच्यानंतर 10,000 रुपये डिपॉझिट आहे. कॅटेगरीला 500 रुपये फीस आहे आणि डिपॉझिट यायचे 5000 रुपये. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.